झी 24 तास एक पाऊल पुढे। देवयानी मालिकेमध्ये घडणार आहे मोठा ड्रामा। मोहिनीचा डाव तिच्यावरच उलटणार आहे आणि मुख्य म्हणजे देवयानी आणि मोहिनीला धडा शिकवणार आहे। पाहूया देवयानीचा ऑन लोकेशन रिपोर्ट। मोहिनीचे डावपेच काही संपायचं नाव घेत नाहीयेत, पण आता मात्र मोहिनीची डाळ आणखी शिजणार नाही असं दिसतंय, कारण देवयानीनं मोहिनीला धडा शिकवायचं ठरवलंय। तुझ्या मनातली ऍक्सिडेंटची भीती कमी व्हावी म्हणूनच मुद्दा मागवलाय। खरंय। आता एक केक संग ना मनातली भीती पण कापून टाका काय। आता मागच्या एपिसोड्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की देवयानीचा बर्थडे स्पॉइल करण्यासाठी खूप काही काही केलंय आपल्या मोहिनीने, तर तेच सगळे डाव तिच्यावर उलटवते। जे जे झालंय ते सगळं तिच्यासोबत होणार। मोहिनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन देवयानी प्लॅन करते, मात्र यावेळी मोहिनीला तिची जागा दाखवायला ती विसरत नाही। बर्थडे दिवशी मी पण असा केकवर पडलो होतो, पण मी पण असाच दिसत होतो। मोहिनीचा खोटेपणा कळताच संग्राम ही मोहिनीवर चिडतो। आम्ही बोलतो तुमच्याशी। पहिला ऍक्च्युली होतं की वाढदिवस आहे, पण मी तिच्यावरती आधीच चिडलेलो आहे, कारण का एक मागे एक केस झाली की तिने देवयानीवरती मुद्दामच नाव टाकलं असं तसं, तर मी तिच्यावरती थोडा चिडलेला आहे। पण वाढदिवस आहे म्हटलं ठीक आहे जाऊ दे, वाढदिवस आहे कुणाला काय बोलायचं। पण नंतर मला असं कळतं की तिचा वाढदिवसच नाहीये, ती खोटं बोलली आपल्या सगळ्यांना की माझा वाढदिवस आहे ते। तर मी चिडतो की एवढं सगळं तू केलंयस, आता अजून एक खोटं कशाला। तर ती बोलते की नाही तुमचा राग होता माझ्यावरती, मला असं वाटलं की हा राग कमी नाही। म्हटलं त्याच्यासाठी खोटं बोलायची काय गरज होती, आपण असं पण करतो। मी त्या ह्याच्यात मी भडकतो सगळं काय, का मला ऍक्च्युली राग येते, आधीच काहीतरी बोलली आणि परत एक त्याच्यावरती खोटं आणि ते लपवण्यासाठी अजून एक काहीतरी खोटं बोलेल म्हणून मी चिडतो, सगळं होतंय। मग मी रागारागात निघून जातो इथून। एक मिनिट, ऑप्शन करायची काही गरज नाही। आज यांचा वाढदिवस नाही। देवयानीचं हे नवं रूप पाहून मोहिनीला मात्र धक्का बसलाय। चंदू काकांनी सांगितलं आम्हाला, आता हे काय नवीन नाटक, वाढदिवस नाही तरी मी आम्हाला सांगितलं वाढदिवस आहे, आणि ते कसे पाहिजे खोळं समजतात आपल्याच नाही काय। आणि औसाहेब तसं बघायला गेलं तर खोळच आहोत की आपण। आपल्या स्नेह कळल्यानंतर की यांचा वाढदिवस आहे, आम्ही सगळं काय विसरून राग गिळून यांचा वाढदिवस साजरा करायचा म्हटला तर ते बी खोटच निघालं की। आताही हे मी एक नवीन नाटक खेळलं होतं की सगळ्यांसमोर सगळ्यांची मला सिंपथी मिळेल, सहानुभूती मिळेल, कारण आधी मी खोटेपणा केलाय, सो सगळेच रागवले होते, सो त्यांचा राग जावा आणि त्यांची सिंपथी मला मिळावी म्हणून मी एक प्लॅन केला होता, पण तोही माझ्यावरच उलटला। पण या कटकारस्थानातून मोहिनीला नेमकं साधायचंय तरी काय? आम्ही त्याच्याशी कधीच मैत्री करत नाही। हेच की देवयानीला बाजूला करायचं काही करून, किंवा घरच्यांच्या सगळ्यांच्या नजरेत तिला उतरवायचंय आणि माझी जागा मला तयार करायची। सो त्यासाठी ती नवीन काय करे, आता देवयानी काय खेळी खेळते त्याच्यावर मोहिनी विचार करेल की आपल्याला काय नवीन डाव टाकायचं। चला, म्हणजे मोहिनी काही हार मानणार नाहीये, तर आता देवयानीच तिला कसं वठणीवर आणते हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।